सत्संगजी प्रेमाने बोला, दया निरंकार जी. तर सत्संगजी आज दास तुम्हानी मायेविषयी सांगणार आहे. जगामध्ये माया आणि ब्रह्म यामध्ये ब्रह्म कायम दायम राहणार आहे, परंतु माया ही नाशिवंत आहे. माया म्हणजे आपला असणारा संसार, माया म्हणजे पैसा नसून सत्संगजी आपले आपतेजन, पाहुणे पै, नोकर चाकर, बंगला, गाडी या सर्व ही माया आहे सत्संगजी. ही सर्व मिथ्य आहे आणि ही जाताना काहीही घेऊन जाणार नाही. हे सर्व काही इथंच पडणार आहे. जगत जीता सत्संगजी सिकंदर बादशाह की त्यानं जंग जिंकलं, परंतु ज्यावेळी तो आजारी पडला, अखेरच्या घटका मोजू लागला, त्यावेळी त्याला वाटू लागलं की मी जग जिंकलं, परंतु मी जाताना काहीच घेऊन जात नाही, सर्व काही इथेच राहणार आहे. म्हणून त्यांनी आपल्या प्रधानजीला बोलवलं आणि त्याला सांगितलं की मी बाबा आता जाताना काहीच घेऊन जाणार नाही. मी एवढं कमवलं त्यातील एक कवडी सकट घेऊन जाणार नाही. मग जाताना माझे दोन्ही हात प्रेताच्या बाहेर का, की जेणेकरून जगाला समजून दे की मी एवढं करोडो अब्जो रुपये कमवलं, पण जाताना एकही रुपये घेऊन जाणार नाही. पण सत्संगजी आपण जगामध्ये पाहिलं तर सर्व लोक पैशाच्या मागे लागले. सत्संगजी आपण विचार केला कोरोनाच्या काळामध्ये, तर ऑक्सिजनसाठी माणसाजवळ पैसा होता पण ऑक्सिजन मिळत नव्हतं. त्याचं महत्त्व सत्संगजी आपल्याला त्यावेळी कळालं. म्हणून आपल्याला जो श्वास मिळालाय त्याचा आपण चांगला उपयोग घेऊया आणि आपला इहलोक आणि परलोक सुखी करूया. आणि माताजीने आपल्याला सेवा, सत्संग, नामस्मरण दिले, त्याच्यावर आपण चालूया आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊया. सत्संगत प्रेमाने बोला, दया निरंकार जी.